हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज इथे शिकवणार आहोत की ड्रेसचे कट. काय होतं, खूप जणींना ड्रेसचं व्यवस्थित स्टिच करता येतं पण कट बनवायला खूप प्रॉब्लेम येतात आणि ड्रेसमध्ये कट एकदम इम्पॉर्टंट आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते शिकवणार आहे की तुम्हाला इथे असे कट कसे बनवायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, आपल्या इथे एक कट रेडी झालेला आहे. म्हणजे मी रेडी केलेला दाखवत आहे तुम्हाला एका साईडचा. एकदम छान पद्धतीनं आपला जो कट आहे तो छान रेडी झालेला आहे. तर चला आपण बघूया. तर सगळ्यात पहिले मी तुमचा टाईम वेस्ट न करता सांगते की तुम्ही जी ड्रेसची फिटिंग टाकलेली आहे, फक्त एकच आहे गोष्ट, तुम्ही ड्रेसची फिटिंग जशी टाकताय तुम्हाला तशीच टाकायची आहे. फक्त याच्यामध्ये आपण थोडंसं चेंज करणार आहोत. थोडंसं म्हणजे काय होतं, कट टाकताना तुम्हाला जो प्रॉब्लेम येतो त्याचं फर्स्ट कारण काय येतं ते सांगणार आहे. आणि तुमचा असा कट कसा रेडी होईल, जसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते की कसा रेडी होणार ते मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवणार आहे. तिथे बघत एकदम छान पद्धतीने आपला असा कट रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला याच्यामध्ये तेच दाखवणार आहे. तर फिटिंग करताना काय होतं, मी आता ह्या टॉपची फिटिंग टाकून घेतलेली होती. तुमचं जे मेजरमेंट आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही फिटिंग टाकून घेणार. फक्त जे हिपच्या साईडनं म्हणजे ते खाली आपल्याला कट टाकायचं आहे, तुम्हाला तिथे काय करावं लागतं, इथे 1 इंचाचा स्पेस असला पाहिजे. तुम्ही इथे बघा, मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते आहे. माझं इथे फिटिंग आलेली आहे आणि मी इकडे 1 इंचाचा स्पेस ठेवलेला आहे दोन्ही पण साईडनी. दोन्ही साईडनी म्हणजे मागचा आणि खालचा असं दोन्ही साईड. तर आपला असा 1 इंचाचा स्पेस असला पाहिजे. तुम्ही जर इथे 1 इंचा तरी मी स्पेस ठेवलेला आहे. मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवलेलं आहे की जर तुम्हाला फिटिंग लक्षात नाही आली तर तुम्हाला एवढा स्पेस इथे कंपल्सरी ठेवायचा आहे. जर हे नसेल तर तुमचा कट चांगला येणार नाही. ॲटलिस्ट नसेल तुम्हाला मार्जिन तर तुम्हाला ॲटलिस्ट पाऊण इंच तरी ठेवायचं आहे. त्याच्यामुळे तुमचा कट छान येतो. अर्धा इंच खूप कमी होतं, पाऊण इंच खूप कमीत कमी. म्हणजे तुम्हाला जर मार्जिन नसेल तर त्यावेळेस ऑप्शन नसतं, पण काढताना जेव्हा तुम्ही मेजरमेंट घेता तेव्हा तुमचं हिपला 1 इंच मार्जिन राहीलच, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. फिटिंग टाकून 1 इंच मार्जिन असले पाहिजे. तर आपण चला, मी तुम्हाला ते एक कारण सांगितलं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आता आपण फिटिंग टाकून घेतली, तुम्हाला मी जसं दाखवलं आता तसं त्या टाईपमध्ये फिटिंग टाकून घेतलेली आहे. हिपपर्यंत मी 1 इंच ठेवलेलं आहे. आता आपल्याला इथे घ्यायचं आहे की आपण जर चालू करणार आहोत. आता इथे जर आपला एक्स्ट्रा कपडा असेल कटच्यामध्ये, तुम्ही जर मी जिथे मला स्टिच मारते तिथे एक्स्ट्रा कपडा आहे, तर मी थोडासा तोही मी कट करून घेते, जेणेकरून आपला कट जो आहे तो एक्स्ट्रा म्हणजे जाड वगैरे व्हायला नको आहे त्याच्यासाठी. तर मी तोही कट करून घेतलेला आहे. तर आपला आता इथे जो आलेला आहे कपडा, तर तो आपण पूर्ण व्यवस्थित करून घेणार आहे आणि सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे आपल्याला. ही गोष्ट एक लक्षात ठेवायची की हा जो कपडा आहे तो एकदम सरळ स्ट्रेट असला पाहिजे. म्हणजे असं कुठे कमी जास्त असं नको आहे. कट मारताना तुमचा जो कपडा तुम्ही कटमध्ये टाकणार आहे तो सरळच असला पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला पहिले लक्षात ठेवायची आहे. तर तुम्ही तिथं माझे एकदम सरळ आहे जे कपडा आहे तो. आता मी पहिले हा असा पहिला फोल्ड करणार आणि त्याच्यानंतर हा डबल फोल्ड करणार. म्हणजे जेवढा तुम्हाला कटसाठी फोल्ड घ्यायचा आहे, परत एकदा सांगते, आता आपण जेवढा आपल्याला कटसाठी घ्यायचा आहे तेवढा कपडा आपण पहिले थोडासा फोल्ड मारणार. म्हणजे अगदी अर्धा इंचाला कमी, इथे जवळ मारून दाखवते म्हणजे लक्षात येऊन जाईल. हा अर्धा इंचाला कमी घेतलेला आहे आणि हा जो आहे आपला अर्धा इंचापर्यंत आहे. म्हणजे जर तुम्हाला मेजरमेंट इथे घ्यायचं आहे असं काही नाही आहे, पण अंदाजे तुम्हाला किती कट ठेवायचा आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. कट म्हणजे खूप मोठाही छान वाटत नाही आणि खूप छोटाही छान वाटत नाही. तर एवढा जो आहे तो मीडियम साईज व्यवस्थित दिसते. तर तुम्हाला पहिले असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती स्टिच मारून घ्यायची आहे. तर तुम्ही शिवता एकदम आपलं इझिली, म्हणजे काहीच नाही, कुठं अडकणार नाही, काही नाही. तुम्ही जर याच पद्धतीने करत राहिला तर फक्त तुम्हाला जी फिनिशिंग आहे त्या गोष्टीवरही थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ठेवता एकदम आपण जो कपडा आहे आतमधला, जो म्हणजे दिसणारा कपडा, तो एकदम सगळं आतमध्ये टाकलेला आहे आणि वरतून एकदम फोल्ड आहे, म्हणजे फिनिशिंगमध्ये दिसतो, जेणेकरून कट झाल्याच्यानंतर आतमध्ये तुमचा कपडा फिनिशिंगमध्ये दिसून येतो. इथे या पद्धतीने आपण बोटाने जो कपडा आहे तो मध्ये टाकून देणार आहेत आणि फोल्ड भाग आपला वरती राहणार आहे, जेणेकरून तुमची टॉपची फिनिशिंग अगदी व्यवस्थितपणे येऊन जाईल. तर म्हणजे तुम्हाला एकदम गडबड करायची नाही आहे. सगळं तुम्ही ड्रेस घाईमध्ये स्टिच करू शकता, पण कट करताना एकदम तुम्हाला माइंड पण शांत ठेवायचं आहे, जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत. आता इथे आला आहे मेन गोष्ट. आपण काय करणार आहोत, इथे आहे ना, इथे पण आपण वरती फोल्ड आणणार आहोत आणि आपला जो कट आहे, मी तुम्हाला इथे झूम करून दाखवते. मी जो तुम्हाला बोलले आपण स्पेस सोडलेला आहे 1 इंचाचा, तसाच जो फोल्ड आहे तो आपण वरतीपर्यंत आणणार आहोत. म्हणजे आपली जी कटची फिटिंग आहे
म्हणजे हिपची फिटिंग आहे त्याच्यापेक्षा आपण अर्धा इंच वरती घेतलेलं आहे. तुम्ही ते माझी कटची जी फिटिंग आहे प्रॉपर ती खाली आहे आणि माझी जी स्टिच आहे ती मी थोडीशी वरती आणलेली आहे. तिकून फोड टाकायचा. ह्या साईडने परत मशीन आपल्याला आडवी करून ठेवायची आहे. म्हणजे जो कट आहे तो आडवा करायचा आहे आणि तो असं सरळ स्टिच मारायचा आहे. जो कपडा आहे आपला असं आडवा करून घ्यायचा आणि स्टिच मारून परत सुई त्यात अडकवायची आणि लगेच इकडे आपण परत चालू करणार आहोत. एकदम सोपी गोष्ट आहे. तुम्हाला वाटलंच मी परत एकदा रिपीट दाखवते कसं करायचं आहे. हे बघा, आपण स्टिच जी आहे ती वरतीपर्यंत आणलेली आहे हिपच्या वरती. त्याच्यानंतर आपण जो आहे तो कपडा मशीन त्यात अडकून ठेवली आणि दुसऱ्या साईडचा कट जो आहे तो परत असाच फोल्ड केला जसं अगोदरचा केला होता आणि तिथे आपण सरळ स्टिच मारलेली आहे. म्हणजे मशीन असं सरळ आपण टॉप आडवा केलेला आहे म्हणजे कपडा आणि सरळ स्टिच घेऊन येणार आहोत अशी. आणि परत सुई आपण यात अडकवणार आहोत. तुम्हाला इथे सुई अडकून ठेवायची आहे आणि नंतर कपडा फिरवायचा आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला जेव्हा तुम्ही हे करता कट टाकता त्यावेळेस तुम्हाला कपडा सुई त्यात अडकून ठेवायची आणि कपडा फिरवायचा असतो. त्याच्यानंतर सरळ जसं आपण पहिला म्हणजे त्या साईडचा कट फोड मारून घेतलेला होता त्या साईडने तसाच सेम फोड मारत आपल्याला खाली स्टिच करत यायची आहे. म्हणजे खाली स्टिच मारत यायची आहे. तुम्हाला म्हणजे मी परत रिपीट याच्यासाठी दाखवलं की म्हणजे लक्षात यायला हवं परत, त्याच्यासाठी मी तुम्हाला रिपीट दाखवलेलं आहे की चुकायला नको आहे कुठं. की जेव्हा तुम्ही फर्स्ट व्हिडिओ बघता म्हणजे एक व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला एकदम परफेक्ट यायला पाहिजे. थोडंसं आहे की जे तुमचं परफेक्शन आहे ते थोडंसं प्रॅक्टिसनुसार होतं, पण लक्षात तर तुम्हाला एक व्हिडिओ बघितला की यायला पाहिजे. हीच म्हणजे मला असं वाटतं, म्हणून मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये रिपीट दाखवलेलं आहे. इथे परत आपण फिनिशिंगसाठी जो कपडा आहे धाग्यांचा तो पूर्ण बोटाने आतमध्ये सरकून दिलेला आहे की जेणेकरून आपली वरती फिनिशिंग छान दिसून येईल. तर या साईड आपल्याला सरळ स्टिच परत आपल्याला खाली मारत यायची आहे. आपल्याला म्हणजे कुठेच मी तुम्हाला म्हणजे परत आपण कपडा काढलेला नाही, एकदा कपडा लावलेला आहे म्हणजे त्याने आपली स्टिच जी आहे ती एकदम एक सेम येऊन जाते की काढायचं वगैरे कुठेच तुम्हाला काम पडत नाही. एकदम सोपी पद्धत आहे कट टाकायची. अगोदर स्टिच फक्त फिटिंग करून घ्यायची आहे. ही पण एकच आहे गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला एकच फिटिंग टाकायची आहे. म्हणजे तुम्ही अगोदर 2-3 स्टिच मारसाल हिपवरती तर ते जमत नाही. तुम्हाला एक प्रॉपर जी पहिली फिटिंग आहे तीच पहिली मारून घ्यायची आहे. वाटलंच त्याच्यावर तुम्ही 2 स्टिच मारू शकता जर उसवायचं असेल तर, म्हणजे उसवायचं नसेलच तर. आणि नंतर तुम्हाला जी आहे ती फिटिंग बाकीच्या फिटिंग नंतर करायच्या आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आपलं एकाच याच्यामध्ये एकदम छान पद्धतीने कट इथे आपला रेडी झालेला आहे. फक्त ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं की जेव्हा आपण फिटिंग मार्जिन देतो म्हणजे मार्जिनच्या ज्या स्टिच देतो ते आपल्याला कट टाकल्याच्या नंतर मार्जिनच्या स्टिच द्यावा लागतात. म्हणजे कट टाकायच्या पहिले देत नाही आपण, जे आहे आपल्याला कट टाकल्याच्या नंतर मार्जिनच्या स्टिच द्यावा लागतात. पहिली जी फिटिंगची स्टिच आहे तीच आपल्याला कट द्यायच्या अगोदर द्यायची असते. ह्या 2-3 गोष्टी आहे ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की जेणेकरून तुमचं जे आहे कटला एकदम परफेक्ट फिटिंग येऊन जाईल आणि कट पण खूप छान दिसतील. तर इथे बघू शकता तुम्ही आपण जी स्टिच आहे ती पण अगदी म्हणजे अर्धा इंचावरच मारलेली आहे, जे फोड भाग आहे. आणि इथे आपल्या या पद्धतीने पण कट छान पद्धतीने रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला इथे परत एकदा दाखवते. आणि आपलं असं घोळंही कुठे पडत नाही आहे किंवा मग असं रिंकल्स पण पडत नाही आहे आपले कटच्या ठिकाणी. एकदम छान पद्धतीने आपले कट असे रेडी झालेले आहे. तुम्ही सरळ जरी टॉप ठेवला तरी पण तुमच्या टॉपला कुठेही रिंकल्स वगैरे पडणार नाही किंवा मागे पुढे होणार नाही. तर या पद्धतीनेही तुम्हाला सेम करायचं आहे. तर तुम्ही इथे आपलं इथे छान पद्धतीने रेडी झालेला आहे कट. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला अजून असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला जर काही नक्कीच असं नवीन काही शिकायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता की जेणेकरून तुमच्या कमेंटनी आम्हाला जे व्हिडिओ बनवायचं आहे त्याला थोडंसं म्हणजे अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटतं, बाकी काही नाही. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा.